श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या काळात गर्भात तुमच्यासाठी नक्की काय दडलेलं आहे याचे संकेत आता निसर्गाकडून मिळू लागले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहताऱ्याची एक अशी अदृश्य साखळी तयार होत आहे जी तुमच्या आयुष्याला एका वेगळ्याच वळणावर नेऊन उभी करणार आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीतील शनीची चाल आता अशा एका टप्प्यावर पोहोचली आहे जिथे जुन्या कर्माचा हिशोब चुकता होऊन भाग्योदयाचे दरवाजे उघडणार आहेत. पण सावधान, हा बदल जितका सुखद आहे तितकाच तो अनाकलनीय सुद्धा आहे. तुमच्या आसपास अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. नेमकी कोणती मोठी संधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या संयमाची परीक्षा द्यावी लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, लवकरच येत असलेला होळीचा सण तुमच्या आयुष्यातील केवळ रंगाचा उत्सव नसेल, तर तो तुमच्यातील नकारात्मकतेच्या दहनाचा एक मोठा मुहूर्त ठरणार आहे. गुरुजींच्या मते या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या मार्गातील सर्व बाधा भस्मसात होणार आहेत. होळीनंतरचा काळ तुमच्यासाठी एक सस्पेन्स घेऊन येत आहे. कदाचित एखादी गुप्त शत्रूची चाल उधळली जाईल किंवा बऱ्याच काळापासून हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू किंवा नाते पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. होळीच्या त्या राखीमध्ये तुमच्या भविष्यातील यशाचे गुपित दडलेले आहे, जे योग्य वेळेस तुमच्या समोर प्रकट होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही ज्या गोष्टीची गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत आहात ती आता तुमच्या अगदी जवळ आली आहे, पण ती सहजासहजी ओळखता येणार नाही. गुरुजी सांगतात की आगामी काळात तुम्हाला काही विचित्र पण महत्वाचे संकेत मिळतील. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल किंवा अचानक एखादा असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. हे सर्व इतक्या गूढ पद्धतीने घडणार आहे की तुम्हाला स्वतःलाही आश्चर्याचा धक्का बसेल. नशिबाच्या या खेळात तुम्ही बाजी मारणार की संधी गमावणार, हे सर्व तुमच्या येणाऱ्या काही दिवसातील निर्णयावर अवलंबून असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या करिअरच्या क्षितिजावर आता एक अत्यंत गूढ पण शक्तिशाली बदल घडू पाहत आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या कामाच्या ठिकाणी जे राजकारण आणि अडथळे येत होते ते आता एकाएकी संपुष्टात येणार आहेत. पण हा बदल सरळ मार्गी नसेल. तुमच्या कार्यालयात किंवा व्यवसायात अशी काही गुप्त खलबत होतील ज्याचा सुगावा तुम्हाला उशिरा लागेल. एखादी मोठी जबाबदारी किंवा नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे चालून येईल जो सुरुवातीला कठीण वाटेल, पण त्यामागे तुमच्या पदोन्नतीचे मोठे रहस्य दडलेले आहे. तुमची जिद्द आणि शनीची साथ तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथे तुमचे शत्रूही तुमचे कौतुक करतील. नशिबाची ही गुंतागुंत तुम्हाला यशाच्या शिखरावर कशी नेणार ते पाहणे आता कमालीचे ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत सांगायचे तर गुरुजींच्या मते आगामी होळीचा सण तुमच्यासाठी धनवृद्धीचा महायोग घेऊन येत आहे. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या दारिद्र्याचा आणि कर्जाचा नाश होण्याची वेळ आली आहे. होळीच्या दिवशी होणारे ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्या उत्पन्नाचे असे काही मार्ग उघडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. कदाचित जुनी अडकलेली गुंतवणूक किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा पेच अचानक सुटेल. पण लक्षात ठेवा, लक्ष्मी येण्याचे संकेत जितके गूढ आहेत तितकेच ते अनपेक्षित आहेत. होळीनंतरच्या 7 दिवसात तुम्हाला एखादा असा आर्थिक प्रस्ताव मिळेल जो तुमचे नशीब पालटून टाकेल. पैशाची ही आवक तुमच्या आयुष्यात नेमकी कुठून होणार हा एक मोठा सस्पेन्स असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात
करिअर आणि पैशाच्या या खेळात होळीची राख तुमच्यासाठी एखाद्या सुरक्षा कवचासारखी काम करणार आहे. व्यवसायात नवीन भागीदारी करताना किंवा मोठी गुंतवणूक करताना सावध राहा, कारण समोरची व्यक्ती जितकी साधी दिसते त्यामागे काहीतरी वेगळाच हेतू असू शकतो. ही होळी तुमच्या आयुष्यातील अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय दर्शवणारी ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे नाव उंचावेल, पण त्यासाठी तुम्हाला काही गुप्त शत्रूंना ओळखावे लागेल. नशिबाच्या या सोंगट्या आता तुमच्या बाजूने पडणार आहेत. फक्त योग्य वेळेची आणि त्या एका चमत्कारी क्षणाची वाट पहा, जो तुमच्या आर्थिक स्थितीला सोन्याची झळाळी देणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या स्वभावात आता एक कमालीचा आणि अनाकलनीय बदल घडून पाहत आहे. तुमचा मूळचा शांत आणि विचारी स्वभाव आता अधिक गंभीर आणि अंतर्मुख होणार आहे. तुमच्या मनात विचाराचे असे चक्र सुरू होईल ज्याचा सुगावा तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही लागणार नाही. लोकांच्या गर्दीत राहूनही तुम्ही स्वतःच्या विश्वात रमलेले असाल, कारण तुमच्या अंतर्मनाला भविष्यातील काही मोठ्या बदलाचे संकेत आधीच मिळू लागले आहेत. गुरुजींच्या मते तुमच्यातील ही गूढ शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकते, जी तुम्हाला एक नवीन आध्यात्मिक किंवा वैयक्तिक उंचीवर नेऊन ठेवणार आहे. तुमच्या स्वभावातील हा सस्पेन्स इतरांना संभ्रमात टाकेल, पण तुमच्या प्रगतीसाठी तो अत्यंत आवश्यक ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नात्याच्या प्रवासात आगामी होळीचा सण एका मोठ्या सत्याचा उलगडा करणारा ठरेल. गुरुजी सांगतात की होळीच्या पवित्र अग्नीप्रमाणेच तुमच्या आयुष्यातील खोट्या नात्याचे मुखवटे जळून खाक होणार आहेत. तुमच्या तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आहेत ज्या वरवर प्रेम दाखवतात, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळे शिजत आहे. या होळीच्या निसर्गच तुम्हाला असे काही संकेत देईल ज्यामुळे कोण आपले आणि कोण परके याचा उलगडा अत्यंत नाट्यमय रीतीने होईल. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यातही एक वेगळीच ओढ निर्माण होईल, पण त्यामध्येही एक सरप्राईज दडलेले आहे, जे तुमच्या कौटुंबिक सुखाची व्याख्याच बदलून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या स्वभावातील जिद्द आणि सोशिकता आता फळाला येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. होळीनंतरच्या काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही घटना घडतील ज्या तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील. एखादे जुने गुपित किंवा विसरलेले नाते अचानक समोर येईल आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. तुमच्या स्वभावातील परोपकारी वृत्तीमुळे तुम्ही इतरांना मदत कराल, पण नशिबाच्या खेळात तुम्हाला स्वतःला कोण मदत करणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. होळी तुमच्या आयुष्यात केवळ रंगाची उधळण करणार नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा एक पैलू समोर आणेल जो आजवर जगापासून लपलेला होता. कुंभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत गुरुजी अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा गूढ इशारा देत आहेत. तुमच्या शरीरात अशा काही हालचाली किंवा बदल घडू शकतात जे वरवर साधे वाटतील, पण त्यामागे एक मोठे संकेत दडलेले आहे. गुरुजी सांगतात, तुमच्या राशीवर असलेल्या शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक थकवा किंवा निरुत्साह जाणवू शकतो, पण हा थकवा शारीरिक नसून मानसिक ऊर्जेचा निचरा करणारा ठरेल. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत एक असा सस्पेन्स निर्माण होणार आहे जिथे वैद्यकीय चाचण्या कदाचित सामान्य येतील, पण तुम्हाला आतून काहीतरी अस्वस्थ करत राहील. ही अस्वस्थता तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत मोठा बदल करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे, जो तुमच्या भविष्यातील दीर्घायुष्यासाठी अत्यंत गुप्तपणे काम करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आगामी होळीचा सण तुमच्या आरोग्यासाठी एक शुद्धीकरण प्रक्रिया ठरणार आहे. गुरुजीच्या मते होळीच्या पवित्र अग्नीची उष्णता तुमच्या शरीरातील जुने आजार आणि नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता ठेवते, पण सावधान, होळीच्या दिवसात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण पोटाशी संबंधित एखादी जुनी तक्रार अचानक उफाळून येण्याची शक्यता आहे. होळीच्या
रंगामध्ये मिसळलेली रसायने तुमच्या त्वचेसाठी किंवा श्वासासाठी बाधा ठरू शकतात असे संकेत ग्रह देत आहे. आरोग्याचा हा खेळ इतका अनपेक्षित असेल की एका क्षणी तुम्ही स्वतःला अत्यंत फिट समजत असाल आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला विश्रांतीची नितांत गरज भासेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या आरोग्याचे रहस्य आता तुमच्या झोपेच्या चक्रात दडलेले आहे. आगामी काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने किंवा रात्रीची अस्वस्थता तुमच्या आरोग्याबद्दल काहीतरी सुचवत असेल. होळीनंतरच्या काळात तुम्हाला हाडाचे दुखणे किंवा पायाच्या नसामध्ये ताण जाणवू शकतो, जो शनीच्या 7.5चा एक गूढ परिणाम असेल. पण घाबरण्याचे कारण नाही. हा त्रास तुम्हाला योग आणि ज्ञानाकडे वळवण्यासाठी निसर्गाने रचलेला एक सापळा असू शकतो. तुमच्या आरोग्याबाबतचा हा सस्पेन्स तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःला वेळ द्याल. नशिबाच्या या वळणावर तुमचे शरीर तुम्हाला नेमकी काय साथ देणार हे तुमच्या स्थितीवर अवलंबून आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या राशीवर असलेल्या शनीच्या 7.5चा प्रभाव आणि आगामी काळातील ग्रहाची गुंतागुंत पाहता केवळ औषधे किंवा प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत. नशिबाच्या या सस्पेन्समध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि करिअर, आर्थिक प्रगती, आरोग्याला बळकटी देण्यासाठी तुम्हाला काही गुप्त आणि शक्तिशाली उपाय करावे लागतील. हे उपाय दिसायला साधे असले तरी त्यांचा परिणाम तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा थर उखडून टाकणारा ठरेल. गुरुजींच्या मते होळीच्या मुहूर्तावर केलेले हे विधी तुमच्या आयुष्यातील अडथळ्याचे गूढ उकलण्यास मदत करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, आगामी होळीच्या दिवशी तुम्हाला एक विशेष अग्निविधी करायचा आहे. गुरुजी सांगतात होळीच्या पवित्र अग्नीमध्ये 7 गोवऱ्या, शेण्या आणि थोडे काळे तीळ अर्पण करा. हे करताना तुमच्या मनातील सर्व भीती, रोग आणि आर्थिक चिंता त्या अग्नीला समर्पित करा असे मानले जाते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी शनी कवच किंवा हनुमान चालीसा पठण केल्यास त्यांच्या सभोवतालचे एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होते. हा उपाय तुमच्या करिअरमधील गुप्त शत्रूच्या चाली उधळून लावण्यासाठी आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. या उपायाचे फळ तुम्हाला इतक्या अनपेक्षित मिळेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी पिंपळाच्या झाडाचा उपाय हा रामबाण ठरणार आहे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडापाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 7 प्रदक्षिणा घाला. हे करताना ओम शम शनश्वराय नमः या मंत्राचा जप करा. पण लक्षात ठेवा, प्रदक्षिणा घालताना मागे वळून पाहू नका. हा सस्पेन्स तुमच्या कर्माच्या फळाशी जोडलेला आहे. याशिवाय होळीनंतर दररोज सकाळी पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य खाऊ घालणे सुरू करा. हा छोटासा बदल तुमच्या आर्थिक कोंडीचे कुलूप अशा चावीने उघडेल जिचा शोध तुम्ही अनेक वर्षापासून घेत आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा भविष्यवेध तुमच्या आयुष्यातील आगामी बदलाची केवळ एक झलक आहे. निसर्गाची हे गूढ संकेत आणि ग्रहाची ही चक्रावून टाकणारी चाल तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेणार आहे जिथे केवळ सुख आणि समृद्धी असेल. नशिबाच्या या सस्पेन्समध्ये तुम्ही बाजी मारणारच. फक्त स्वतःवर आणि स्वामीच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवा. होळीचा हा पावन उत्सव तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचे दहन करो आणि आनंदाचे रंग उधळू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हे भविष्य आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहण्याची प्रेरणा मिळते.
तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गूढ भविष्याचा लाभ घेता येईल. शेवटी त्या परमकृपाळू जगदीश्वराचे आणि लाडक्या स्वामी समर्थाचे कोटी कोटी आभार. त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने आपल्याला आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची नवी पहाट उजाडणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि तुमचे आरोग्य, करिअर व आर्थिक स्थिती भरभराटीला येवो हीच प्रार्थना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.